घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रॅनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. मेघा गांगण यांचा विजय हा निश्चित आहे. सलग 3 वेळा नगरसेविका म्हणून प्रभाग 5 मधून निवडून आलेल्या मेघा गांगण यांना चौथ्यांदा प्रभाग 5 मधून मोठ्या लीडने विजयी करा असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी मतदार संवाद बैठकीत केले. निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने माझ्याबरोबर उपस्थित असलेले आमचे भारतीय जनता पक्षाचे मंडळाचे अध्यक्ष मिलिंद मिस्त्रीजी, आमचे या वॉर्डाच्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार गांगण मॅडम, उपस्थित असलेल्या आमच्या धुमाळे मॅडम, उपस्थित असलेले आमचे विशाल कामतजी, डॉक्टर नाटेकर, राजू पवळेकरजी, उपस्थित माझ्या भारतीय जनता पक्षाचे सर्वच प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी, बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो. कणकवली नगर परिषदेच्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आमच्या उमेदवार गांगण मॅडम आणि आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार समीर नलावडेजी यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आज आपल्या इकडे आलेलो आहे. आमच्या गांगण मॅडमनी बोलत असताना मंत्री साहेब फार बिझी आहेत तरी आमच्याकडे आलेले आहेत. पण मंत्री साहेब या सगळ्यांचे आमदार पण आहेत आणि मी महाराष्ट्राचा मंत्री असलो तरी पण तुमचा आमदार आहे आणि ते कर्तव्य नजरेसमोर ठेवून मी आपल्याशी खरं म्हटलं तर ही नगर परिषदेची निवडणूक ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून पुढच्या 5 वर्षाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. कारण का येणारी 2 डिसेंबर ही तारीख जेव्हा आपण सगळेजण संविधानाच्या अनुसार, लोकशाहीच्या अनुसार जो आपल्याला एक मतदार म्हणून जो हक्क मिळालेला आहे तो दर 5 वर्षांनी आपल्याला तो हक्क बजवायला मिळतो आणि आपला हक्काचा नगरसेवक आणि नगराध्यक्ष हा निवडण्याची संधी आपल्यासमोर येते. खरं म्हटलं तर आत्ता 2 डिसेंबरला आपण मतदान केल्यानंतर पुढच्या 5 वर्षानंतर आपल्याला ही संधी भेटणार आहे. म्हणजे मध्ये कुठलीही संधी आपल्याला भेटणार नाही. म्हणून अतिशय विचारपूर्वक आपण सगळ्या जणांनी विचार करावा, मतदान करावं ही विनंती घेऊन खरं म्हटलं तर मी आलेलो आहे. या गेल्या 5 वर्ष म्हणजे ह्या 6-7 2-3 वर्षाच्या अगोदर जेव्हा हे 5 वर्ष आमच्या गांगण मॅडम इकडच्या नगरसेविका होत्या आणि आमचे समीर नलावडे इकडचे नगराध्यक्ष होते, आपण सगळ्या जणांनी त्यांचं काम अनुभवलेलं आहे. आदर्श लोकप्रतिनिधी कसे असतात याचं उत्तम उदाहरण आमच्या गांगण मॅडम आणि आमचे समीर नलावडेजी आहे. आणि हे काय नुसतं त्यांच्यासाठी प्रचार करायला आलो असलो म्हणून नाही, पण एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक नगरसेविका म्हणून सातत्याने आपल्या मतदारांसाठी काय नाही काहीतरी करणं, त्यांची सेवा करणं, आमदार म्हणून सातत्याने माझ्याशी संवाद साधून माझ्या मतदारांसाठी साहेब अशा गोष्टी करायच्या आहेत, एवढी निधी आणायची आहे, या सगळ्या गोष्टी गांगण मॅडम असो किंवा आमचे समीर नलावडे असो हे सातत्याने माझ्या संपर्कात होते. मी जेव्हा आमदार होतो तेव्हा आपली सगळ्या जणांनी आपली सेवा केली, जेवढी शक्य आम्ही तेवढी निधीही आणली. आणि आता तर आपल्याकडे एक सुवर्ण संधी अशी आली आहे की भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान आहे, भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, भारतीय जनता पक्षाचा पालकमंत्री आहे आणि आता भारतीय जनता पक्षाचाच अगर आपण नगराध्यक्ष आणि नगरसेविका निवडून दिला तर काम करणं आमच्यासाठी अतिशय सोपं होऊन जाईल. कारण का निधी आणणं आपल्यासाठी विविध आपले प्रश्न सोडवणं आणि सरकार पातळीवर, मंत्रालय पातळीवर कुठलाही अगर विषय असेल तर मंत्री म्हणून मी या सगळ्या जणांबरोबर उभं राहू शकतो, ताकद देऊ शकतो, अशा पद्धतीची सुवर्ण संधी आपल्या सगळ्यांसाठी आलेली आहे. तसं आमच्या गांगण मॅडम अतिशय लकी आहे. कारण का अन्य आमचे सहकारी वॉर्ड बदलत असतात बिचाऱ्या आरक्षणामुळे, पण हे सलग 3 वर्ष हा 4था टर्म आहे मॅडम. सलग म्हणजे इलेक्शन कमिशन बाकी कोणाचं ऐकू ना ऐकू मॅडमचं जरूर ऐकतात. म्हणजे कदाचित एका वॉर्डचं आरक्षण बाजूला ठेवतात आणि बाकी सगळ्यांचे आरक्षणाची चिठ्ठी काढतात अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मतदार म्हणून तुम्हाला अतिशय चांगला योगायोग आहे
की तुम्ही ज्या लोकप्रतिनिधींना निवडता किंवा वारंवार जे निवडतायत त्याच लोकप्रतिनिधी परत एकदा आपल्याला निवडण्याची संधी ह्या निमित्ताने आलेली आहे. आपल्यासाठी पुढची 5 वर्ष ही मी पालकमंत्री असतानाची ही 5 वर्ष आहे आणि म्हणून चांगली संधी आहे. निधी भरभरून आणू शकतो, आपले प्रश्न सोडू शकतो, काहीतरी ह्या कणकवली शहरामध्ये आपल्याला नवीन करायचं आहे जेणेकरून ह्या कणकवली शहराचं महत्त्व अन्य शहराच्या तुलनेमध्ये वाढलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून माझ्यासाठी तरी ही निवडणूक महत्त्वाची आहे आणि मला ह्यासाठी तुमचा आशीर्वाद हवा आहे. आमदार असल्यामुळे कामं करताना किंवा त्याची निधी आणताना काही मर्यादा असतात. आपल्याकडे दुसऱ्याकडे जायला लागतं, दुसऱ्यांना विनंती करायला लागते, निवेदन घेऊन जायला लागतं. आता तर मीच पालकमंत्री आहे, जिल्ह्याच्या आर्थिक सगळ्या नाड्यात माझ्या खिशात आहेत, खिशातल्या चाव्या काढू नाही शकत कारण का आचारसंहिता आहे. पण मी तुम्हाला विश्वास देतो, तुम्ही निश्चिंत राहा. आमच्या गांगण मॅडम असो किंवा आमच्या समीर नलावडे असो, तुम्ही हक्काने एकदा आशीर्वाद द्या. आत्तापर्यंत मॅडमच्या अनुभवापेक्षा पुढच्या 5 वर्ष एक चांगला अनुभव तुम्हाला देण्यासाठी आम्ही आज सज्ज आहोत, हाही विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. आणि मतदार म्हणून आपण ह्याचीही तुलना करा की एका बाजूला भारतीय जनता पक्ष म्हणून सगळी सत्ता केंद्र आमच्याकडे आहेत आणि जी निधी आणण्याचा जेवढा अधिकार आहे तो सगळ्याचा सगळा आमच्याकडे आहे. आता बघा, शहर विकास आघाडीचे लोक जे आपल्या प्रतिस्पर्धी आमचे आहेत तेही बोलत आहेत की बाबा आम्हाला निधी आणायची तर आमच्याकडे पालकमंत्रीकडे जायला लागेल. म्हणजे ते अगर माझ्याकडे देणार असतील त्याच्यापेक्षा थेट मॅडमच्याकडे देऊन टाकतो ना मी निधी. मी कशाला इकडे तिकडे दुसरीकडे वाटत बसू. म्हणून ह्याचा विचार तुम्ही मतदार म्हणून करा की कोणाची बाजू भक्कम आहे, कोणाच्या बाजूने राजकीय वलय आहे. आज सन्मान्य राणेसाहेब भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. त्याच दिवशी जेव्हा आमच्या घरी आलेलो राणेसाहेब जिल्ह्यात होते तर सगळ्याच्या सगळ्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे आमच्या उमेदवारांना त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून आमची बाजू अतिशय भक्कम आहे. मतदार म्हणून तुम्ही सगळेजण आपण विचार करा. आपण गांगण मॅडम या पुढच्या 5 वर्षा कारकिर्दीमध्ये अतिशय उत्तम काम करत, त्यांना आता अनुभव आलेला आहे, चांगला अनुभव आहे. नगराध्यक्ष म्हणून पण त्यांनी ह्या शहराची सेवा केलेली आहे आणि म्हणून ही सुवर्ण संधी आपण निश्चित पद्धतीने मतदार म्हणून आपण याबद्दल विचार करावा आणि जास्तीत जास्त मतदान नुसतं गांगण मॅडमला नाही पण आमच्या समीर नलावडेजींना पण 2 मतदान देऊन चांगल्याचा चांगला लीड केल्यावेळी तुम्हाला माहिती आहे आपण अवघ्या 36 काय 37 मतांनी आम्ही विजयी झालो. यावेळी काय एवढा कमी मेजॉरिटीने यायचं नाही कारण का आम्ही काम केलेलं आहे. आपल्याला आठवत असेल करोनाचा काळ आपल्यासाठी अतिशय संकटाचा काळ होता. अन्य लोक घरी बसलेले पण आमचे हे सगळे भारतीय जनता पक्षाचे आणि राणेसाहेबांचे कार्यकर्ते फील्डवर होते, लोकांची सेवा करत होते, लोकांची मदत करत होते, लोकांचे जीव वाचवत होते. त्याच्यातले हे सगळे आमचे सहकारी आहेत. म्हणून तुम्ही परत एकदा आमच्या गांगण मॅडम असतील, आमचे समीर नलावडे असतील यांना भरघोस असा आशीर्वाद द्या एवढी विनंती या निमित्ताने करतो. इथेच थांबतो. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.